नमस्कार, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. हे बघा आमची कशी गडबड चालली आहे इथं. आज आहे शुक्रवार आणि आषाढ महिना लागला आहे, त्या निमित्ताने देवीला नैवेद्य करायचं आहे, त्याचीच गडबड चालू आहे. आणि आज असं झालं आहे की माझ्या बाळाला इंजेक्शन दिले 2 महिन्यात, म्हणजे 2 महिन्याचा झाला आहे तो. 1.5 महिन्याचं इंजेक्शन असतं 2 महिन्याचं पूर्ण झाल्यानंतर. आणि 3 इंजेक्शन दिले, त्यामुळं तो खूपच रडत होता. आणि सकाळीच ठरलं होतं आज नैवेद्य करायचं आहे, सासूबाईंनी सांगितलं. नंतर संध्याकाळी तो खूप रडल्यामुळे त्या म्हणे आज कॅन्सल करू, पण मी बोलली नाही, मी मदत करते. आणि किचनमध्ये पण मी आजच आली, म्हणजे 1.5 महिन्यापासून तर मी काही किचनमध्ये आलीच नव्हती. मला सगळं बेडवरच भेटत होतं. मग आता कामाला सुरुवात करणार आहे हळूहळू. मग मी पण तिला मदत करत होती. आणि बाकीचे स्वयंपाक झालेला आहे. आणि हे बघा गोड पुऱ्या आहे, याला गुळ चांदक्या होत्या, याचाच नैवेद्य असतो देवीला. त्याचीच गडबड चालू होती. पटपट स्वयंपाक केला. आणि 2-3 असल्यामुळे काही आठवलं नाही, कारण की एकटीला एवढं इम्पॉसिबल आहे ना करण्याचं. म्हणजे 15 जणांचं आमचं कुटुंब पण खूप मोठं आहे. मग तिला मदत केली. आमच्या मोठ्या सासूबाई पण आहे, त्या पण तुम्हाला दिसतील आता. हे बघा मी एकीकडं पुऱ्या करते आहे. पुऱ्या तळायचं काम, याला गुळ चाणक्या म्हणतात आमच्याकडे. तुमच्याकडे काय म्हणता हे नक्की सांगा कमेंट करून. आणि बाकीचं स्वयंपाक झालेलं आहे सगळं. आणि बाळ पण शांत आहे, रडत नाही आहे. सगळ्यांना तेच टेन्शन आलेलं आहे का बाळ रडतं काय, कारण की 3 इंजेक्शन, एवढं छोटं बाळ आहे त्यामुळे टेन्शनच आहे. पण तरी पण स्वयंपाक केला. मी सांगितलं त्यांना का करून घेऊया आज. आणि माझ्या मोठ्या सासूबाईंची मोठ्या बहिणी त्या पण मदत करता. गावावरून आल्या 2 दिवस झाले, आणि त्यांची पण इकडं भांडे घासायची तयारी चालू आहे. आणि पुऱ्या पण त्यांनीच लाटून दिलेलं आहे, मी फक्त तळायचं काम केलेलं आहे आणि बाकीचं दुसरं काम केलं आहे, कारण की अजून पाण्यात हात घालतच नाही. आणि स्वयंपाकाच्या गडबडीत ते बघा असं चालू आहे. तर माझी मुलीला आहे ना आंबा खायचा आहे, तर तिचं चालू आहे मम्मी मला आंबा कापून दे. इकडं हे पण चालू आहे. स्वयंपाक झाला 8 वाजेपर्यंत. आणि एकीकडं मी पोळ्याच राहिलेल्या होत्या, त्या मी केल्या. आणि नैवेद्य हे ते चालू आहे सगळीकडं. त्यानंतर 8 वाजेपर्यंत सगळं रेडी झालं. माझं जेवण वगैरे सगळं झालं, कारण की टायमिंगवरच जेवायला लागतं, नाही तर बाळाला त्रास होतो असं म्हणतात. हे बघा चालली माझी तयारी पोळ्या करायची. आणि इकडं ही पटपट चालू आहे, भजी करायचं काम चालू आहे. पटपट करायचं चालू, कारण की बाळ एकदा रडायला लागलं का थांबायचं नावच घेत नाही. आणि हेच सगळ्यांना टेन्शन होतं. त्यानंतर बाळाचं तर टेन्शन होतं, पण तो काही रडला नाही, मस्त खेळत होता बघा.